अब्दुल्लाट जिल्हा परिषदेसाठी राजश्री शाहू विकास आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रद्धा गायकवाड, अब्दुल्लाट पंचायत समितीच्या उमेदवार मिलिंद कुरणे यांनी अब्दुल्लाटमध्ये घरोघरी जाऊन प्रचारास सुरुवात केली आहे। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांची विकास कामे तसेच गायकवाड कुटुंबीय आणि मिलिंद कुरणे यांचे सामाजिक काम या जोरावर दोन्ही उमेदवारांनी मतदारांपर्यंत जाऊन पोहोचलेत। मतदारांनीही उत्स्फूर्तपणे त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे। तर प्राध्यापक देवेंद्र कांबळे यांनीही आपला गट घेऊन राजश्री शाहू आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचप्रमाणे प्राध्यापक कांबळे यांनी समाज मंदिर येथे शाहू आघाडीला पाठिंबा देऊन शाहू आघाडीच्या उमेदवारांना निवडून देऊ अशी ग्वाही दिली। त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही उमेदवार निवडून येण्यास कोणतीही अडचण निर्माण होत नसल्याचं वातावरण बनलं आहे। राजश्री शाहू आघाडीचा उमेदवार आम्हाला मिळालेला आहे। आम्हा दोघांना मी श्रद्धा अविनाश गायकवाड जिल्हा परिषदसाठी आणि मिलिंद कुरणे पंचायत समितीसाठी आम्हाला इथून खूप छान प्रतिसाद मिळत आहे, लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि आमच्या पाठीमागे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे जे मार्गदर्शक आहेत ते आम्हाला खूप छान साथ देत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रचार चालू आहे, खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि इथून पुढेही आम्हाला आत्मविश्वास वाटतो की आम्ही जास्तीत जास्त मताधिकाने विजयी होऊ। जय हिंद जय भारत। लाड जिल्हा परिषदेमध्ये सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनिमित्तानं आज मी मिलिंद कुरणे पंचायत समितीसाठी आणि श्रद्धाताई गायकवाड ह्या जिल्हा परिषदेसाठी छत्रपती राजश्री शाहू आघाडी याचे नेते आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। त्याच पद्धतीनं आज गावामध्ये आमच्या सर्वच गावामध्ये आदरणीय साहेबांच्या आदेशाने या भागचे लोकप्रिय खासदार आदरणीय देरशील मानेदादा, माजी आमदार आदरणीय उल्हासदादा पाटील, आमचे लाडके आमदार आदरणीय राहुलदादा आवाडे, त्याच पद्धतीनं उल्हासदादा पाटील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवण्याचा आम्ही सर्वांनी निश्चय केलेला आहे। गावामधील सर्वच गटातटाच्या लोकांनी यावेळेला या तालुक्याचा आणि या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणारे आणि त्याच पद्धतीनं सर्व धर्म समभाव या सर्वच लोकांना घेऊन बहुजन समाजाबरोबर सर्वमान्य व्यक्तींच्यापासून सर्वसामान्य व्यक्तींचा विकास करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे। त्या आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विचारावर प्रेरित होऊन या सर्वच नागरिकांनी मला आणि श्रद्धाताईला वार्ता पाठिंबा या ठिकाणी दिला आहे आणि आम्ही या लोकांच्या जीवावर निश्चितपणे ही निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास या लोकांच्या प्रेमानं आणि प्रतिसादानं मला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि खरोखरच या जनतेच्या या प्रतिसादाच्या निमित्तानं फक्त मला एवढं सांगू इच्छिते की लाट मतदारसंघासहित या संपूर्ण पंचक्रोशीत जी सर्व आमची सर्व मार्गदर्शक मंडळी आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनानं या गावच्या बरोबर या सर्व मतदारसंघाचे विकास कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय समानता भावना आणि सर्वांगीण विकास साधण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करीन एवढंच मी या निमित्तानं बोलतो। आज या ठिकाणी श्रद्धा गायकवाड मॅडम आणि त्याचबरोबर आमच्या समाजाचं नेतृत्व आदरणीय मिलिंदजी कुरणे हे शाहू विकास आघाडीकडून या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं या ठिकाणी या शिरोळ तालुक्यामध्ये स्थापना करण्याचं जे 30 वर्षाचं स्वप्न आदरणीय यड्रावकर साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि याच उद्देशापोटी मी माझी उमेदवारी या ठिकाणी त्यापुढे नगण्य समर्थतो। आणि आदरणीय यड्रावकर साहेबांचं जे काम आहे अब्दुल्लाट मतदारसंघामध्ये आदरणीय यड्रावकर साहेबांनी बुद्धविहार असू दे, इंदिरानगरमधलं बुद्धविहार असू दे, सांस्कृतिक भवन असू दे, काळमवाडीमधलं सांस्कृतिक भवन असू दे, म्हणजे बौद्ध समाजामध्ये असलेली जी कामं आदरणीय यड्रावकर साहेबांनी याच्यामध्ये केलेलीच आहेत। पण पुढे भविष्यामध्ये सुद्धा माझ्या समाजाचा उद्धार त्यांच्याकडूनच होणार आहे ह्या सार्थ अपेक्षापोटी आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी निश्चितपणे भीमशक्ती सामाजिक संघटना आणि माझा तमाम अब्दुल्लाटीतील बौद्ध समाज हा मिलिंद कुरणे आणि श्रद्धाताईंना 100% मी पाठिंबा देतो आणि शाहू आघाडीचा विजय झाला हे निश्चित करून सांगतो। अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।